नवनाथ भक्तिसार अध्याय 3 श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीशा रुक्मिणीवरा आदि पुरुषा पुंडलिक वरदा पुंडरीकाक्षा सर्व साक्षी जाणता तू। हे जगतपालका जगन्नायका ब्रह्मांडावरी यादव कुळ टिळका आता भक्तिसारी दीपिका ग्रंथार्थ दृष्टी मिरवावी। मागील अध्यायी सिद्ध साधन श्री मच्छिंद्रनाथ आले घडून उपरांतिक भस्मदान सरस्वती ते तेने केले परी दैवहत तिने टाकिले गोमहित परी फार ढकली दैववंत अतिहीन प्रारब्धी। घर पुसत लाभ आला तो निर्दैवपणे पदी लोटीला की पुढे मांदुस येता वहिला अंध होय आवडीने की अवचटला धला चिंतामणी तो आवडी गोवी गोपनी की खडा म्हणून देतो झोकोनी कृषी शेती टाकीतसे की अवचटला धता पियुष घट विष म्हणून करी विट देवी विप्रजाया दैव पाठ नाडलीसे सर्वस्वी। सहज काननी फिरता फिरता जावणी बैसे कल्पतरू खालता परिदैव इच्छे भूत खाली लाता तन्याये नाडली की कामधेनु गृही आली ती बाहेर बळेची दवडली तन्याये परी झाली नाडलीसे सर्वस्वे। किंवा बाण ढाळीता खेळी मेळी निधान लाजला हस्तकमळी तो गार म्हणून सांडिला जळी महाडोनी निर्दैवे ती सहज आतुडे हाती परिस खापर म्हणून टाकीते त्यास ती घरा आला राजहंस वायस म्हणून दवडीला की हार देऊ देव उदित परी त्यासी भासले परमभूत तन्याय विप्रकांतेस घडून आले महाराजा। एरीकडे मच्छिंद्रनाथ पूर्व समुद्री जगन्नाथ करुणी सेतू बंद आहेत रामेश्वर दर्शनी तो श्वेत येऊनी करी स्नान औसट देखिला वायुनंदन क्लेश शरीराचा राव्या पुन्हा सान शरीरी वैसला तया संधीत मेघ वर्षाव करता झाला सहज स्वभाव दर्डी उकडोनी गुहायास्तव करता झाला मारुती। वरुणी वर्षाव पर्जन्य करत येरू इकडे दगडी दरडी उकरीत ते पाहुनी मच्छिंद्रनाथ विस्मया ते पावला परी हटकोणी बोलत म्हणे मर्कटा तू मूर्ख बहुत आता करीसी सदन निश्चित स्वशरीर रक्षावया। पर्जन्य वक्षी वर्षे विशाळ धार यात कधी करसील घर जैसे तस्करी लुटियावर दीपा तेल भरितसे की बाईल गेली झोपा केला तैसा न्याय घडून आला की स्वसदनाते पावक लागला कूपखनी विजवावया की ग्रीवे पडता काळ फास मंग वाचिता होय अमर स्तोत्रास की परमपीडिता तुषारदास कूपखनू म्हणतसे की हृदय पेटला जठरा नळ कामधेनु निश्चित फळ मे किंवा मेघ ओसरल्या बीज रसाळ महिलागी पेरितसे तन्याय पर्जन्य काळ सदन करसी उतावीळ तस्मात मूर्ख मर्कट वाचाळ मिरू आलासी पुढारा ऐसे कोणी वायुनंदन म्हणे चतुर आहेस कोण येरू म्हणे जती पूर्ण मच्छिंद्र जैसे मज म्हणती एरू म्हणे तू ते जती कोणे अर्थी लोक म्हणती नाथ म्हणे प्रताप शक्ती आहे म्हणून वदतात यावरी बोले वायुसुता मी ऐकतो जती हनुमंत तुम्ही नूतन जती माहित एकाएकी उदेला तरी आता असो ऐकैसे मी मारुतीच्या शेजारास भावे राहून एक वेळेस वरिले आहे महाराजा तेही कला सहस्रांशी माते लादली महापरेशी तू ते तुझ दावितो या समयासी तया पासावजे प्राप्त झाली तरी त्याकडेचे निवारण करून दावी मज कारण ना तरी तरी जती ऐसे नाम सोडून या जाई का। यावरी बोले मच्छिंद्रनाथ कोणती कळा ती दावी माते तिचे निवारण श्री गुरुनाथ करी जाण निश्चय जैसा श्रीराम सदाशयनी पाहे मारुती वृक्षावरुणी नाना पर्वत टाकी उचलोनी राम शरीरा योजनिया परिरामेन सोडिता शयन सज्ज करुणी चापवान सकळ पर्वताकारण निवारण करीतो तन्याय श्री गुरुराज सकळ अर्थी पूर्वील चोज सकळ ब्रह्मांडाचे ओझे नखागरी धरिल तो तेथे तुझी मर्कटा कथा किती असे दावी आता पार करशील पाषंडता झोकसील कवळीने तरी आता का करीसे उशीर मर्कटा दावी चमत्कार ऐसे एकदा वायुकुमार पुन्हा क्षिती क्षोभला उड्डाण करून जाया एकांता तेथे धरी भीम रूपता न कळता द्या ते सात पर्वता उचलून फेकिले नभमंडपी ढगा समान पर्वते तसे पंथी गगन ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहून स्थिर स्थिर म्हणत असे वात प्रेरक मंत्रशक्ती वाटट्य कोंदली पर्वती तो एकीकडे मानिक मारुती दुसरा पर्वत भेकितसे तो दुसरा पर्वत तिसरा येत चौथा पाचवा शतानुशत मग एकाची मंत्रणी करून वात ठाईची ठाई रोदिला जैसे कंदुळ बाळ गेळती मध्ये अटकदा परे ते पंथी तन्याय झाला पर्वती ठाईच्या ठाई जाती ते एरीकडे वायुनंदन पर्वत पर्वता दृष्टी पाहून पूर्णक्षोभला जेवी कृशान महाप्रलय काळीचा मग महापर्वत एक विस्तीर्ण उचलोनी बाहुमस्तकी अर्पण
फेकावा तो मच्छिनाथाने निज दृष्टीने देखिला. मग अब्धी उदक घेऊन वायू आकर्षणवंत म्हणून सबळ जुगारोनी पाणी वायुनंदन सिंचिला. तेने वरुणी शरीर वाहत चलन वलन सर्व सांडित ऊर्ध्व झाले दोन्ही हात मोळी परत राहिला. मग ते जैसे जंबावरी रचली म्हणती द्वारकापुरी तेवी मारुती शिवा शिरावरी पर्वताती मिळतसे. खाली टाकवया नचले बळ जेवी विरला हस्त विकळ पदी चालावया ही बळ काही एक न चाले. ते पाहुनी या दीन बाळ हृदयी गवळी दात अनिल. मग प्रत्यक्ष होऊन मध्ये रसाळ सोडी सोडी वाळाते. ते अवश्य म्हणून वचनात पुन्हा प्रेरणा मंत्र वाहत. मग मोळीचा उतरुणी पर्वत ठाईशी ठाई ठेवी तसे. मग चलनवलन वात शक्ती संगीत झाली देह स्थिती. मग समीप येऊन नाथांप्रती धन्य धन्य म्हणत असे. यावरी बोलता झाला अनिळ बा मारुती तुझे नचले बळ तुझ मजाती निर्मळ बांधून गेले सिद्धान्य. जेणे तुझ्या बापा बांधिले त्यासी तुझे भय काय आले. त्याचे आचरण तैसे झाले भक्ती शक्ती अघटित. मनसी सिद्धांची मंत्र स्थिती अघटित असे वदता उक्ती. तरी माझी भक्ती गुरुची शक्ती ईश्वरी वाचा म्हणतात. तुल्या पाच शक्ती विक्रियावतांसी सकळ देवता होती दासी. ऐसे कुणी अंजनी सुतासी परमानंद मिरविला. या अपरांतिक वचनात मारुती मारुती त्याच्या चरणी लागत म्हणे दोन्ही तुमचे सख्य उचित मजवरी असो पैका. मजवरती असो का. मग प्रसन्न चित्त मारुती म्हणती बारे तत्कार्याशी. आम्ही वेचोनी आपली शक्ती सुख संपत्ती तुझ देऊ. जैसे दानवांच्या काजा कवी महाराज उष्णावरती ओजा तेवी तो कार्यार्था भोजा. शक्ती आपली वेचू आम्ही की सागरी टिटवी अंड्या करता गरुड शक्ती झाली वेचिता. तेवी महाराजा तत्कार्यार्था शक्ती आपली वेचू की विधीच्या संकटात विष्णुमत्स अवतार घेत न्याय तो कार्यार्थ शक्ती आपली वेचू की अश्य ऋषींचे शापदृष्टी स्वयं विष्णू आले कष्टी. तन्याय तुझसाठी शक्ती आपली वेचू की रामाच्या उपयोगासी कपी गेले सीता शुद्धीसी. तन्याय तुझेसी शक्ती आपली वेचू की. ऐसे वागरत्न ओपनी प्रति वायुनंदन म्हणती बारे तीर्थागमन जती नाम मिरविका. यावरी बोली वचनाथ जती नामे होईन विख्यात. परी एक कल्पना उदेली चित्तात त्या भ्रातीची निवटिका. एरू म्हणे कल्पना कोणती उदेवी कामना तुझे चित्तीनाथ. म्हणे तू सर्वज्ञ मूर्ती आयुष्य भविष्य दानसी. ऐसी सर्वज्ञ असून ती विवाद केला कामद प्रती. आणि भेटी झाली नागाश्वत्थी तुझी माझी पूर्वी सते. सागरी विद्येचे कवित्व करवणी वर दिदला त्यात. ऐसे असून सकया माहित रळी व्यर्थ का केली. यावरी बोळे वायुनंदन बा तू करते श्वेती स्नान. तेव्हा तू ते ओळखोन तुझ पासी मी आलो. तू कवी नारायणांचा अवतार जननी वेदिले मत्स्योदर. हे माहित परिकल्पनेवर चित्त काही उदेले की नागपत्री अश्वत्थासी वरो पुला देव तुझ पासी. परी त्या सद्विद्येचे सामर्थ्यासी पाहू ऐसे वाटले. यावरी पुढे कार्य आणि पडले तू ते अलौकिक. तेथे टिकाव धरणे कौतुक म्हणून शोधिला. तरी बा आता येथून मनश्री राज्यासी करावे मज लक्षण. तेथे नातळे पुरुष प्रवेश पूर्ण परत्र भुवनी तो पावे. बारे झाले तुझे दर्शन तुझेसी आहे माझे कारण. मज मस्तवीचे ओझे उतरणे तुझे आदे होईल. यावरी बोले वचनात कैसा झाला शिरोन व्यक्त. सर्व कामाते वायुसुत सांगोपांग निरोपी. एरू म्हणे योगद्रुमा रामाचे घडले दास्य आम्हा. सीता शुद्धी पाहुनी उगमा लंकापती मारविला. तै सीता घेऊन अयोध्ये जाता परिस्थितीच्या कामना वेदली चित्ता. हे दासत्व मारुती करता महिला की हा एक. तर या शोभा संपूर्ण संपन्न कांता धनसूत एक जन. जरी वितोळे सुख संसारी साधन कांती मागे होतसे. तरी या मार्गीसी कांता करुणा भोगवू सर्व सुख संपन्न. परी ब्रह्मचारी मग भाषण मान्य करेल की नाही. तरी या ते वचनी गो नको हस्ताश्रामही करावे. वायुनंदन ऐसा सीतेने कल्पुड पाचारिले आम्हा ते. चवळी बाई सोनी स्नेहाने स्वकरे मग मुख कुरवाळून. म्हणे बा मारुती तू धन्य ती ही लोक दिवे. तरी बा माझे एक मागणे देशील तरी उत्तम मानेन. यावरी तूही नकार मज लागून देणार नाही सहसाही. उदार वेचिती आपुला प्राण. परी नकार देती वाचे करुणा. शिबिरायाने कपता कारणे माणसे दिदले रती रती. पाहे स्त्रिया उदार कीर्ती बाळ दिदली याचिका हाती. तन्याय त्याच पंक्ती तू ही अससी कपिंद्रा. ऐसे एकदा जननी वचन परमदोषरा वायुनंदन. म्हणे मायव कामना कोण उदित करी देईल मी. एरी म्हणे करतल भाष देस आपल्या सद्भावास. तरी मम कामनेची हौस दृश्य करीन तुझ बारे. मग करी कर ओपनी शेवटी. मग म्हणे मागाल ते कामना होती. ते मी देऊन चिंत संतुष्टी मिरविल जननी. एरी म्हणे मम कामना तू वाचरावे गो असता श्रमा.
कांता करुणी संसार उपमा सर्व सुख भोगावे ऐसे एकदा वागोटी सप्रेम कोचला आपल्या पोटी म्लानवदर चित्त हिमपोटी परमसंकटी पडियेला मग न देता मातेसी काही उत्तर येऊनी बैसला रामासमोर परी चित्त वृत्ती कोमित मुखचंद्र श्री रघुत्तमे पाहिला मग जवळी पाचारुनी हृदय धरिता आली दयाळाई म्हणे वारे तुझा व्यर्थ केवी मुखचंद्र वाळला मग प्रांचाळी कथन श्रीरामा ते निवेदून नेत्रिय शृंगलान वदन मी करून या बैसलो पर्यंत साक्षर गोकुळ टिळक म्हणे वायान मानी दुःख श्री राज्याच्या स्त्रिया सकळी कांता सती तुझ्याची तरी बायाचे ऐक कथन कृत त्रेत द्वापार कली पूर्ण याचो हो युगात म्हणती निपुण चौकडी एक असेही तरी बा आईशा चौकड्या किती 396 बोलती मी ती तू ते मातेचो हो लोक चौकड्या प्रती जन्मा येणे आहेची मी 99 रामक्षी ती तू ही 99 मारुती आणि लंकादिश याचनी ती 99 असे की यावरी 14 चौकड्यांचे राज्य रावण करी ऐसे बोलती वचन परी 14 अंकीचा आकडा मानून आखणेला विधी नेतो मग उरलावरील एक चतुर्थ तितुक्या चौकड्या राज्य करी त्या परी सांगावया कारण त्यात आपण मारून येत असे मग आल्यावर श्री राज्यात जाणे लागे मारुती तू ते तरी बापाळी तुझी इच्छित आली आहे ती भोगिका ऐसे म्हणता श्रीराम वहिला मग त्या माते प्रश्न केला की दृढ कसोटी आहे मजला बेटी केवी कामरती मग राम म्हणे बावर धोरे ती आजपासून असे मारुती तयाचे बुबुक्कारा ते श्वास संगती गरोदर होती त्या स्त्रिया तरी तू सगळं संशय सांडून शैलदेशी करी गमन तुझे ब्रह्मचारी पण ढळत नाही महाराजा ऐसी वार्ता होता निश्चिती मग त्या मी स्वीकारिले शैल्यदेशाप्रती यावरी तेथील श्री अनुपती मेनका नामे विराजिली ती ते पृथ्वीची देशवार्ता ऐकव झाली ती पुरुषकांता देशोदेशू वयंतार मताले स्वैच्छे देवतानव मानवांसहित पशु पक्षी नागजात सकळ स्त्री पुरुष उभयंता इंद्रे सुखे सुखावती कामरती मंथनाकार रतिसी अर्पिती कामिनी नर ऐसा जामनी मनी विचार परमचित्ती क्षोभला मग तिने मांडलेले अनुष्ठान मना माझी मानव कामवरून की प्रत्यक्ष होनी वायुनंदन रतिरत्न अर्पू त्या ऐसा कामवरणी चित्ती वैसलीचे दृढ पापरती माणसा सोडून यज्ञ कुंडिया होती मम नामी अर्पितसे ऐसे लोटिले 12 वर्ष सगळं ओटिले शरीर माणसं मग ते पाहून अति कृष्य प्रसन्न झाले मी तिथे परी ते होता माझी भेटी पदी मौळी घालून मेथी म्हणे अर्थ जो उद्भवला पोटी तो सिद्ध करी महाराजा मग मी विचारता झालो तिथे की कवन कामना सरिता भरते मज सांगोनी अर्थ रसाते सुखम समुद्रा मेळवी ऐसे एकदा वचनोत्तर म्हणे महाराजा वायुकुमार तुझे निश्रिया गर्भीने समग्र होनी मिरविती महाराजा तरी तू सगळ्यांचा प्राणेश्वरा स्मराओपी भूमुक्कार तरी ते नादेर ती नार सुख पावे सकळांसी तरी नाद बुंदा सुखासना मैथून रती धरी कामना हे काम सगळं देश कारणा स्वर्ग मृत्यू पाताळी तरी का कर्मा मुचेची अवकट स्वप्ने दिसे ना ऐसा पाठ तरी तू स्वामी आमुचा आलोटते सुख आम्हा मिरविका ऐसे म्हणता श्रेया भूषणी मग मी बोलिलो ती लागोनी की दुर्दोरेता जन्माहुनी दृढ कासाठी विराजिलो जे ते उदय झालो जठरंजनी ते उदरा दृढ गोपिनी माते प्राप्त शुभाननी कनकसा कसोटी ती असे तस्मात दृढ इंद्रिय संपत्ती झाले लागे भांडार ग्रंथी तो इंद्रिय व्यवहार शक्तीच्या कामाची मिरवेना म्हणून कामा ऊर्ध्वगमना शास्त्रोक्त रती काम द्रुम तुम्हा स्त्रियांचा रती आश्रम शांततेने पावत असे तरी त्वत्वपाच्या आश्रम ध्वजाम छिन्ननगरी विराजुवा ओजा ते चित्तदैव रतिकाच्या कामभक्ती तुष्टेल म्हणून मच्छिंद्र कोण करी तो प्रत्यक्ष कविनारायण तो तत्वाच्या कार्मी बैसून फलद्रुम देईल का ऐसा बोलणी तीर्थावरती तुष्ट केली सकामार्थी तरी तू जावणी मनोरथी तुष्ट करी महाराजा एरू म्हणे ऊर्ध्वरेता माते कार्य हे निरोपिता तरी ब्रह्मचर्य तो समूळ वृत्ता चवले जाईल मी तो उदास कामशक्ती नो हे म्हणतील नाथ म्हणती जती नामी जग विख्याती जगामाची फिरविलो तरी ऐशी कुकर्म राठी मातेकडून येता जेठी मग वाग देवते ता निंदा देवटी येऊनी जगी मिरवेल यावरी आणि सिद्ध जगी नाथ म्हणता आहेत योगी तेही योगबंधेचे प्रसंगी विटाळ माझा करतील एवं श्री संग अशालगे पार अपकीर्तीचे दृष्ट भांडार सर्व विनाशी मोहन आश्र स्वीकारावे हे वाटेना स्त्रियांसंगे मोहन आडले अपकीर्ती जगी मिरविले आणि सर्व सुकृता आचवले रीते पोते ते वातावे पाहे अमरेंद्र झाला भग्न चंद्र मिरविला कलंके करुण समूळ राज्य विनाश हो रावण श्री लोभे नाडला तो विधी सुदाची ब्रह्मकसुदी तीही क्षणमात्रे झाली सुटी 60 पोर निर्मूळ पोटी धन्यवाजावर येली।
याची नीती दात कर्मप्रवाही कन्नेरत विधी ऐसे नाम उचित विधवने बुडविले पहा तपी तो त्र्यंबक तपिया माझी असे अर्क परी कामदरी असतो दक विल्लिनी उदती लुब्धदात न्याय तपोजेटी कामरंबेचे करुणी पोटी आचोनी तपगेन रोटी तर न्यायाची निरुद्धसे ऐसा विश्वमित्र तो मित्र झाला याची नीती वदसी मला तरी न वनी कामदरीला व्याघ्रवया नांदिलीसी ऐसे कोणी मच्छिंद्र वचन म्हणे बारे योग द्रुमन ही अनादी राडी पूर्ण भोगभोगिता निर्दोष जैसे रामे भजला कधीने नव्यानं अमार्थ असे वदले तर न्याय तुम्ही भले 99 अससी तू तरी अनादी राहटी भोगिताला भामिनी 20 कोटी मौनीन देऊनिया पोटी कीर्ती अर्क मिरवेल तव तात तो उपरिचर वसू तव तो उदरी येईल वसू कीर्ती ते मही प्रकाशू महाप्रचंड मिरवेल ऐसे सांगुनी वायुसुत प्रसन्न केले चित्त दैवत मग वरदाना वाणी रुकारवंत मशनाथा देतसे जैसे शुक्रे अमृत सूता प्रसन्नवनी चित्त सहिता देवनी मंत्र संजीवनी अर्था प्रभू लागी मिरविला देवी अमित्र कुळजा राज्य स्थापिले भक्ती काजा जेनो विभीषण शत्रु अनुजा केला सरता चिरंजीव तर न्यायघातक वसू नेनुनी कामशारा पासू रुकारुते समयासू अंजनी सूत पै गेला मग ताळला माई गाठी अर्धी घ्यावी भेटी ऐसे कमुनी दया वाटी येऊनिया पोचला तव ते शक्तीद्वारे रक्षक सती रक्षाचार्य अष्टभैरव कृतांत संगारी चिंकुपाती कृतांता अनिशित कोटी चामुंडा शिंगिनी रंगिनी प्रचंडा ते आई तीव्र ब्रह्मांडा ग्रासुपातीस कृतांतपणी यावरी अर्णव भाऊ कर्कश नाना प्रतो विशेष त्यात व्याघ्रानी सावचेरी स येऊ येऊ म्हणताती म्हणे ते अर्णव सहज बोली परी नो हे कृतांचाची बैस पाली की पूर्वी दानवांनी आणून ठेविली भये माता त्या ठाई की ते अर्णव पाहता सहज तोची देवतांचे तेज विरुणी जोड माया माझ नको नको म्हणूनी कंटकवन जाळी या संधी भयानक सावज्या पारमांदी पाताक्षणी कामना बुद्धी विरुणी जाय तत्काळ तेथे न पावे वायुनंदन भय परम भयभीत मन कृतांत पत्नीचे कानन बक्षील म्हणून पळत असे असो ऐशी वात गोष्टी मित्र उदेल परम वाटी की येथे संचरदा रश्मी दाटी ग्रासील मग काय करू एवढी तो परी कानन पाहता रश्मी संचारून देव सविता असो ऐशी कानन वार्ता संकर वयाचे स्थान चित्ता ते येथे समुद्र मुनी राव संचिरल्या पुल्या प्रतापे गौरव ती कथा रसज्ञ ज्ञानदेव श्री गुरु माझा वरील की तरी स्मृती देऊन येत प्रश्न करा कथामृत मग भगवत लोकांचे पार भरते दुःख क्लेश नांदेना हा ग्रंथ केवळ चिंतामणी हरे चित्ताची काळजी मुळी होनी जैसे वृक्षिक दंशाला गुणी ऋषिशोषी महाराजा तरी होईल सद्दिवेक सांडा कुटील पर्णी तर्क निंदा दोष विघ्न भातुक सेवू नका सहसाई निंदा शक्ती परम पापिनी अतिरंजकनीची वदनी परियामुची माय बहीण पवित्र करीला अमुते जो या निंदेशी प्रति पाळेल तो सकाळदूत आमचा स्नेह विपुळ पातक कमळांचे क्षाल न करील वारंवार इच्छितसे धुंडी सुतणारे रेवंशी माणूस स्नेह करी निंदकासी बहुताविषयी इच्छी त्या मानवासी उपकारी म्हणून तरी असो आदर श्रोती तुम्ही न बैसावे तया पंगती मालू तुम्हा देहीच विनंती वारंवार करतसे स्वस्तिक श्री भक्ती कथाधार सम्मक्त गोरक्ष काव्य किमयाकर सदा परिशुद्ध भाविक चतुर तृतीय अध्याय घोडा पुंडलिक वरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय।